नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. आणि आज आपण आपल्या राज्यघटनेतील महत्त्वाच्या कलमांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 25 भाग, 12 परिशिष्टे तसेच जवळपास 470 कलमे आहेत. तर यापैकी जी काही महत्त्वाची कलमे आहेत यांचा आपण थोडक्यामध्ये आता अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. आपल्या राज्यघटनेतील पहिला भाग आहे संघ आणि त्याची घटक राज्ये. तर पहिल्या भागामध्ये आपला संघ म्हणजे आपला देश आणि त्याच्या राज्यांच्या विषयी माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये कलम 1 आहे, भारत म्हणजे राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स. भारताचे नाव इंडिया दॅट इज भारत असे घोषित केलेले आहे. संपूर्ण भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे. तर भारत म्हणजेच राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट्स, आणि भारताचे नाव इंडिया दॅट इज भारत. तर आपल्या घटना परिषदेमध्ये जेव्हा आपल्या देशाचे नाव काय ठेवावे हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा 2 गट पडले होते. पहिल्या गटाचं मत होतं की आपल्या देशाचे नाव, मॉडर्न नाव म्हणजे इंडिया असे ठेवावे. दुसऱ्या गटाचे मत होते आपल्या देशाचे नाव भारत, हे जे आपले पारंपरिक नाव आहे तेच कायम ठेवावे. तर यावर मतांतर होते, वाद होता. तर यावर तोडगा म्हणून इंडिया दॅट इज भारत म्हणजे दोन्हीही नावं आपल्या देशाला देण्यात आलेली आहे. तर कलम 1 मध्ये भारत म्हणजे राज्याचा संघ आणि भारताचे नाव याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर पुढील कलम आहे कलम 2, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार आहे. तर कलम 2 हे अस्तित्वात नसलेल्या राज्यांच्या विषयी, हा एक महत्वाचा स्टेटमेंट आहे. कलम 2 अस्तित्वात नसलेल्या राज्यांचे विषय. म्हणजे उद्या समजा आपण हा पाकिस्तान इकडे, हा पाकिस्तान जिंकला, तर ज्या अर्थी आपण पाकिस्तान जिंकलो म्हणजे तो भाग आपल्या देशामध्ये समाविष्ट होईल. तर तो कलम 2 नुसार आपल्या देशामध्ये समाविष्ट होईल. म्हणजे जो भाग सध्या आपल्या देशाचा पार्ट नाहीये तो आपण भविष्यात जिंकला किंवा एखाद्या देशाशी आपला कुठला करार झाला आणि त्या करारान्वये तो भाग ते आपल्याला कुठला भाग दिला तर तो कलम 2 नुसार आपल्या देशामध्ये समाविष्ट होईल. पुढे आहे कलम 3, राज्यांच्या सीमामध्ये बदल करणे, नाव बदलणे. तर कलम 3 हे आपल्या देशामधील जे अस्तित्वात असलेली राज्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश. आपल्या देशामध्ये सध्या 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. तर यांच्या नावामध्ये, यांच्या सीमेमध्ये बदल करणे, एखाद्या राज्याचे विभाजन करून 2 राज्य तयार करणे किंवा 2 राज्यांचे मिळून एखादं नवीन राज्य तयार करणे किंवा एखाद्या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेश म्हणून त्याची घोषणा करणे, हे सर्व कलम 3 मध्ये येतं. आणि जेव्हा कलम 3 जेव्हा पारित करत असतं तेव्हा राष्ट्रपतीची पूर्वसहमती आवश्यक असते. राष्ट्रपतीची पूर्वसहमती घ्यायला लागते. मग राष्ट्रपती संबंधित राज्यांचा, म्हणजे ज्या राज्यांच्या सीमामध्ये नावामध्ये बदल करायचा आहे त्यांचा सल्ला मागवणे हे सुद्धा एक कंपल्सरी आहे. त्यांचा सल्ला कंपल्सरी घ्यायचा असतो, पण तो सल्ला राष्ट्रपतीवर किंवा संसदेवरती बंधनकारक नसतं. जस्ट ते ऑन करतात, आम्ही तुम्हाला असं आम्ही बदल करत आहोत, तुमचा सल्ला आम्हाला द्या. पण तो सल्ला काहीही असो तो राष्ट्रपतीवर किंवा संसदेवरती तो बंधनकारक नसतो. आणि पुढे आहे कलम 4. कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेल्या कायद्यांना संविधान दुरुस्ती मानले जाणार नाही. म्हणजे कलम 2 आणि 3 अंतर्गत जे काही कायदे करतील सीमा क्षेत्राविषयी, नावाविषयी, तर त्यांना घटना दुरुस्ती मानले जाणार नाही. संविधान दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती मानले जाणार नाही. ते साध्या बहुमताने सुद्धा पारित केले जाऊ शकतात. याच्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. हे कलम 4 मध्ये एक्सप्लेन केलेले आहे. कलम 2 आणि 3 कधी बहुतेक जण कन्फ्युज होतात, सेम वाटतात. तर एवढं लक्षात ठेवा, कलम 2 हे अस्तित्वात नसलेल्या राज्यांच्या विषयी, जे आपल्या देशाचा भाग नाहीये त्या राज्याविषयी कलम 2 आहे. आणि कलम 3 जे आपल्या देशामध्ये राज्य आहेत, 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, त्यांच्याविषयी. कलम 3 मुळेच आपल्या देशाला विनाशी राज्यांचा अविनाशी संघ असे म्हटले जाते. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणजे आपले राज्य हे म्हणजे हे कायम नाहीये, त्यांच्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो. पण अविनाशी संघ, आपला देश एक संघ आहे, तो कायम आहे. तो राज्यांच्या करारानुसार बनलेला नाहीये. अमेरिकेमध्ये कसं, अमेरिका हा राज्यांच्या करारानुसार बनलेला देश आहे. तेथील राज्य त्यांना वाटेल तेव्हा त्या देशापासून अलगही होऊ शकतात. तसा अधिकार आपल्या देशातील राज्यांना नाहीये. आता पुढे पाहूया आपण. पुढे आहे भाग 2, नागरिकत्व. नागरिकत्वामध्ये कलम 5 ते 11 या कलमांचा समावेश होतो. कलम 5 ते 11 नागरिकत्वाशी संबंधित तरतुदी. यामध्ये कलम 5 आहे, भारताचे नागरिक कोण असतील, घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. जेव्हा आपली राज्यघटना अंमलात आणली 26 जानेवारी 1950 रोजी, त्यावेळेस जे प्रारंभीचे नागरिकत्व होते, आपल्या देशाचे नागरिक कोण असतील यांच्या तरतुदी कलम 5 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. कलम 5 लक्षात ठेवा, घटनेच्या सुरुवातीचे नागरिकत्व.
पुढे आहे कलम 6, पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्यांचे नागरिकत्व. म्हणजे जे नागरिक पाकिस्तानामधून भारतामध्ये स्थलांतर करून आले त्यांच्या नागरिकत्वाविषयी तरतुदी कलम 6 मध्ये देण्यात आलेले आहेत. आणि कलम 7 आहे पाकिस्तानला स्थलांतर केलेल्यांचे नागरिकत्व. म्हणजे जे नागरिक पहिले भारतात राहत होते ते काही कारणास्तव पाकिस्तानला स्थलांतर केलं, पण नंतर जेव्हा पार्टिशन झालं तेव्हा त्यांना पुन्हा भारतामध्ये यायचं होतं, तर त्या नागरिकांच्या नागरिकत्वाविषयी तरतुदी कलम 7 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. कलम 6 आणि 7 मध्ये लक्षात ठेवा, कलम 6 म्हणजे पाकिस्तान टू भारत आणि कलम 7 म्हणजे भारत पाक भारत. हे शॉर्टकट मध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे आहे कलम 8, भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांचे नागरिकत्व. म्हणजे जे भारतीय वंशाचे नागरिक दुसऱ्या देशामध्ये राहतात त्यांच्या नागरिकत्वाविषयी तरतुदी कलम 8 मध्ये देण्यात आलेली. कलम 6 आणि 7 हे फक्त पाकिस्तानविषयी तरतुदी आहेत आणि जे इतर देशामध्ये नागरिक राहतात त्यांच्या तरतुदी कलम 8 मध्ये देण्यात आलेले आहेत. पुढे आहे कलम 9, द्वैती नागरिकत्व मान्य नाही. द्वैती नागरिकत्व म्हणजे दुहेरी नागरिकत्व मान्य नाही. दुहेरी नागरिकत्व मान्य नाही. आता समजा मी अमेरिकेमध्ये राहायला गेलो, तिथे मी वास्तव्य केलं आणि तिथल्या नागरिकत्वाच्या ज्या काही कंडिशन असतील त्या पूर्ण करून मी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. तर जेव्हा मी अमेरिकेचे नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारेल तेव्हा माझे भारताचे नागरिकत्व आपोआप रद्द होईल. म्हणजे आपण फक्त एका वेळेस भारतामध्ये एकाच देशाचे नागरिक म्हणून राहू शकतो. जर आपल्याला भारताचे राहायचे तर भारताचे, किंवा इतर देशाचे आपण स्वीकारले स्वतःच्या इच्छेने तर भारताचे आपल्या आपोआप रद्द होईल. तर पुढे आहे कलम 10, नागरिकत्व चालू ठेवण्याचा अधिकार. नागरिकत्व चालू ठेवण्याचा अधिकार म्हणजे आपली संसद वेळोवेळी नागरिकत्वाविषयी नियम करत असते, तर त्या नागरिकत्वाच्या नियमांना अधीन राहून आपण जे भारताचे नागरिक आहेत त्यांचे नागरिकत्व पुढे चालू राहणे म्हणजेच नागरिकत्व चालू ठेवण्याचा अधिकार. पुढे आहे कलम 11, संसदेला नागरिकत्वाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार. म्हणजे संसद वेळोवेळी नागरिकत्व अधिनियमामध्ये दुरुस्त करू शकते किंवा नवीन कायदे तयार करू शकते. अशा प्रकारे कलम 5 ते 11 हे नागरिकत्वाच्या विषयी संबंधित कायदे आहेत. पुढे आहे मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स भाग 3. हे भाग मी तुम्हाला बोललो 25 भाग आहे बघा सुरुवातीला. हे भाग पण लक्षात ठेवा, याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारतात. आपण एक व्हिडिओ बनवू सेपरेट नुसतं भागांच्या वरती, भाग कुठले कुठले. तर भाग 3 आहे मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स. भाग 3 मध्ये एकूण कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश होतो भाग 3 मध्ये. याच्यामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत फंडामेंटल राईट्स, जे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. अमेरिकेकडून हा पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कुठल्या देशाकडून आपण आपली राज्यघटना लिहिताना काय काय घेतलेले आहे त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू. मूलभूत अधिकार हे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. याच्यामध्ये कलम 12 मध्ये राज्याची व्याख्या दिलेली आहे. राज्याची व्याख्या म्हणजे आपलं आता महाराष्ट्र राज्य असं राज्य तुम्ही समजू नका, महाराष्ट्र केरळ कर्नाटक असं काही समजू नका. राज्याची व्याख्या म्हणजे आपला देश, देशाला संविधानिक भाषेमध्ये राज्य म्हटलेलं आहे. तर राज्यामध्ये सरकारमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्याची विधिमंडळे यांचा सुद्धा समावेश होतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, संसद, न्यायालय आणि सार्वजनिक प्राधिकरणे यांचा समावेश होतो. तर आपल्या राज्याची व्याख्या म्हणजे आपल्या राज्यामध्ये काय काय येतं, कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, हे कलम 12 मध्ये दिलेलं आहे. पुढे आहे कलम 13, मूलभूत अधिकारांना विरोध करणारे कायदे अवैध ठरतील. म्हणजे जो एखादा नवीन कायदा पास करायला घेतला पण त्या कायद्यामध्ये अशा तरतुदी असतील ज्यांच्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल, हे जे फंडामेंटल राईट्स आहेत इथं दिलेले यांचं उल्लंघन होत असेल तर न्यायालय ते कायदे अवैध ठरू शकतं. सुप्रीम कोर्टाला कलम 32 नुसार हे करायचा अधिकार आहे, तर हायकोर्टाला राज्यामध्ये कलम 226 नुसार हे करायचा अधिकार आहे. तर आता आपण मूलभूत अधिकार पाहूया. एकूण 6 मूलभूत अधिकार देण्यात आलेले आपल्या संविधानामध्ये. त्याच्यामध्ये पहिला आहे समतेचा अधिकार. यामध्ये कलम 14 ते 18 यांचा समावेश होतो. त्यानंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार. यामध्ये कलम 19 ते 22 यांचा समावेश होतो. पुढे आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. यामध्ये कलम 23 ते 24 याचा समावेश होतो. त्यानंतर आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. यामध्ये कलम 25 ते 28 यांचा समावेश होतो. पुढे आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. यामध्ये कलम 29 ते 30 यांचा समावेश होतो. आणि त्यानंतर आहे संविधानिक उपचारांचा अधिकार. यामध्ये कलम 32 याचा समावेश होतो. म्हणजे सध्या आपल्या संविधानामध्ये घटनेमध्ये एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत त्या, आणि त्यांचे मध्ये जे उपकलम आहेत ते इथे दिलेली आहेत. हे 6ही तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यामध्ये कुठली कुठली कलम येतात. म्हणजे समतेच्या अधिकारामध्ये 14 ते 18, स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 19 ते 22 हे लक्षात ठेवा. यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. पहिले आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत अधिकार होते. कलम 31 मालमत्तेचा अधिकार. मालमत्तेचा अधिकार हा सुद्धा आपल्या राज्यघटनेमधला एक मूलभूत अधिकार होता. पण 44वी घटनादुरुस्ती 1978 रोजी मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून त्याचा समावेश कायदेशीर अधिकारात करण्यात आला. तर लक्षात ठेवा, पहिले आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत अधिकार होते.
पण 44वी घटना दुरुस्ती 1978ला मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकारामधून काढून त्याला कायदेशीर अधिकार करण्यात आले आणि सध्या आपल्या घटनेमध्ये एकूण 6 मूलभूत अधिकार आहेत. तर आपण हे मूलभूत अधिकार पाहूया. पहिला आहे समानतेचा अधिकार. यामध्ये कलम 14 ते 18 यांचा समावेश होतो. कलम 14 आहे कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण. तर यामधली कायद्यापुढे समानता ही आपण ब्रिटिश ब्रिटिशकडून घेतलेली संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही आपण अमेरिकेकडून घेतलेली संकल्पना आहे. हे पण लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण म्हणजे कायद्यापुढे सर्व समान, प्रत्येकाला कायद्याचे समान संरक्षण भेटेल आणि कायद्यापुढे सर्व समान असतील, कुठलाही भेदभाव केला जाणार नाही. पुढील कलम आहे कलम 15. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थानावर आधारित भेदभाव निषिद्ध. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला धर्म, जात, वंश, लिंग व जन्मस्थानावर आधारित भेदभाव केला जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी असो किंवा कुठेही तुम्ही हॉटेलमध्ये गेले, बाहेर धार्मिक स्थळावर गेले, तिथं तुम्हाला या कारणांवरती भेदभाव निषिद्ध आहे. पुढे आहे कलम 16. सार्वजनिक नोकर भरतीमध्ये समान संधी. सार्वजनिक नोकर भरतीमध्ये, सरकारी नोकर भरतीमध्ये प्रत्येक व्यक्तीला समान संधी असेल. तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, तो मोठा आहे, छोटा आहे, त्याची जात कुठली आहे, त्याचं लिंग कुठले आहे, यावरून नोकर भरतीमध्ये त्याला म्हणजे तुला खालच्या दर्जाची वागणूक, याला जास्ती फायदा असं काही केलं जाणार नाही. प्रत्येकाला समान संधी असेल. कलम 16 सार्वजनिक नोकर भरतीमध्ये समान संधी. पुढे आहे कलम 17 अस्पृश्यता नष्ट करण्याची घोषणा. कलम 17 मध्ये जी अस्पृश्यता आहे, पहिले आपल्या देशामध्ये सुद्धा अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती, पण ती कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची घोषणा आहे. पुढे आहे कलम 18 पदव्या, टायटल्स रद्द. उदाहरणार्थ सर, रायबहादूर. म्हणजे पूर्वी कसे राजा महाराजांना किंवा राजा महाराजांनी एखाद्याला किताब दिलेले असायचे, तर ते किताब लोक आपल्या नावापुढे मिरवत असत. तर ते सध्या आपल्या संविधानाने, घटनेने पूर्णपणे बंद केलेले आहेत. सध्या फक्त लष्करी पदव्या आणि शैक्षणिक पदव्या यांनाच फक्त मान्यता आहे. बाकी सर्व ते राय बहादूर, राजा, महाराजा, सर इत्यादी सर्व पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर समानतेच्या अधिकारामध्ये अशा प्रकारे 1, 2, 3, 5 कलम आहेत, 14 ते 18 ही तुम्ही लक्षात ठेवा. पुढे आहे स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 ते 22. स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कलम 19 ते 22 म्हणजे एकूण 4 कलम आणि एक उपकलम 21 आहे, यांचा समावेश होतो. कलम 19 आहे, कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्य दिलेले आहेत. भाषण, सभा, संघटना, स्थलांतर, व्यवसाय, रहिवास. म्हणजे कुठलाही व्यक्ती कुठेही भाषण करू शकतो, सभास्थळ घेऊ शकतो, संघटना स्थापन करू शकतो, तो त्याला वाटेल तिथे आपल्या देशामध्ये स्थलांतर करू शकतो, तो व्यवसायही करू शकतो आणि रहिवास करू शकतो, म्हणजे कुठेही राहू शकतो. पण या प्रत्येक गोष्टीला काही कंडिशन आहेत. ते कंडिशन या 19 मध्ये डिटेलमध्ये दिलेले आहेत. जेव्हा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू तेव्हा ते एक्सप्लेन करू. सध्या एवढं लक्षात ठेवा, भाषण, सभा, संघटना, स्थलांतर, व्यवसाय, रहिवास ही 6 स्वातंत्र्य कलम 19 मध्ये दिलेली आहेत. पुढे आहे कलम 20 फौजदारी अपराधांपासून संरक्षण. म्हणजे एखाद्या व्यक्तीने कुठला गुन्हा केला तर त्याला त्या गुन्ह्यासाठी कायद्यामध्ये जी शिक्षा असेल तीच शिक्षा दिली जाईल, त्यापेक्षा कमी नाही किंवा जास्त नाही. तसेच एका गुन्ह्यासाठी त्याला 2 वेळा शिक्षा दिली जाणार नाही. या तरतुदी कलम 20 मध्ये आहेत. फौजदारी अपराधांपासून संरक्षण. कलम 21 मध्ये जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. यात राईट टू प्रायव्हसी, राईट टू लिव्हलीहूड इत्यादी समाविष्ट झालेले आहेत. म्हणजे आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे, जो आपला मूलभूत अधिकार आहे, तो कलम 21 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 21A मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण. तर कलम 21A मध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलं आहेत आपल्या देशामध्ये, त्यांना मोफत आणि फ्री मध्ये एज्युकेशन भेटलं पाहिजे. मोफत आणि सक्तीचे शिक्षण ही तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ही तरतूद 86वी घटना दुरुस्ती 2002 रोजी करण्यात आली. पहिले ही तरतूद नव्हती. 86वी घटना दुरुस्ती 2002 रोजी कलम 21A ऍड करून याचा समावेश मूलभूत अधिकारामध्ये करण्यात आला. पुढे आहे कलम 22 अटक आणि नजर कैदेसंबंधी संरक्षण. अटक आणि नजर कैदेसंबंधी संरक्षणाविषयी तरतुदी कलम 22 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. पुढे आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 23-24. कलम 23 म्हणतं मानव व्यापार आणि जबरदस्ती मजुरीवर बंदी. पूर्वी आपल्या देशामध्ये मानवी व्यापार फार मोठ्या प्रमाणात चालायचा. आपल्या देशातील लोक गुलाम म्हणून दुसरीकडे विकले जायचे. तर यावर आता टोटल बंदी आहे. तसेच जबरदस्ती मजुरी, कोणावरती जबरदस्ती मजुरी आपण करू शकत नाही, मजुरी करण्यासाठी त्याला फोर्स करू शकत नाही. तर या तरतुदी कलम 23 मध्ये आहेत. तसेच कलम 24 मध्ये 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यात कामास मनाई. 14 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांना कारखाना, हॉटेल किंवा इतर काही मोठ्या फॅक्टरी असतील, डेंजरस ठिकाणं असतील, तेथे काम करण्यास सक्त मनाई आहे कलम 24 नुसार. पुढे आहे पुढील मूलभूत अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. यामध्ये कलम 25 ते 28 यांचा समावेश होतो. यातील कलम 25 आहे
धर्म पाळण्याचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मर्जीनुसार कुठलाही धर्म पाळण्याचे त्याचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य असेल. पुढे आहे कलम 26 धार्मिक संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. कुठलाही व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार नियमांना अधीन राहून जे काही नियम या कलम 26 मध्ये दिले असतील त्या नियमांना अधीन राहून धार्मिक संस्था स्थापन करू शकतो. पुढे आहे कलम 27 धर्म प्रचारासाठी कर आकारणी नाही. तर कलम 27 नुसार एखाद्या व्यक्तीकडून आपण धर्म प्रचारासाठी जबरदस्तीने कर घेऊ शकत नाही. तसंच एखादा व्यक्ती त्याच्या इच्छेने कर देऊ पण शकतो. देण्याविषयी आणि न देण्याविषयी प्रत्येकाची मर्जीनुसार तो त्याला वाटेल ते करू शकतो. याविषयी तरतुदी कलम 27 मध्ये दिलेले आहेत. आणि कलम 28 आहे धार्मिक शिक्षणाबाबत तरतूद. तर सार्वजनिक ज्या शिक्षण संस्था आहे तिथे जबरदस्तीचे धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, ही तरतूद कलम 28 मध्ये देण्यात आलेली आहे. पुढील मूलभूत अधिकार आहे संस्कृती आणि शिक्षणाचे अधिकार, कलम 29 ते 30. तर कलम 29 मध्ये अल्पसंख्याकांचे सांस्कृतिक अधिकार. जे अल्पसंख्याक लोक आहेत, जे आदिवासी जमाती झाल्या, समजा इतर जे अल्पसंख्याक लोक आहेत, त्यांना त्यांची संस्कृती आणि त्यांची भाषा, त्यांची लिपी यांचे जतन करण्याचे अधिकार कलम 29 मध्ये देण्यात आलेले. आणि कलम 30 मध्ये अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार. तर अल्पसंख्याकांना त्यांची भाषा, त्यांची लिपी, त्यांची संस्कृती यांचे जतन करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ते शैक्षणिक संस्था, स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात. याच्या तरतुदी कलम 30 मध्ये देण्यात आलेले. पुढे आहे कलम 32 संविधानिक उपचारांचा अधिकार. कलम 32 म्हणजेच घटनात्मक उपाय योजनेचा अधिकार. आपण पाहिलं होतं कलम 13. कलम 13 नुसार मूलभूत अधिकारांना जे कायदे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असतील ते अवैध ठरतील. तर सुप्रीम कोर्ट कलम 32 नुसार कुठल्याही कायद्याची तो छाननी करू शकतो, माहिती घेऊ शकतो. आणि सुप्रीम कोर्ट जर तो कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर त्याला अवैध ठरू शकतो. यांच्या तरतुदी कलम 32 मध्ये देण्यात आलेल्या. कलम 32 मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं त्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे तर तो थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. आणि सर्वोच्च न्यायालय या गोष्टीची पाहणी करून जर त्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल एखाद्या कायद्याने तर तो कायदा रद्द करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला संविधानाचे हृदय व आत्मा असे म्हटले. हे महत्वाचं आहे. कलम 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे हृदय व आत्मा असे म्हटलेले आहे. कलम 226 नुसार मगाशी तुम्हाला म्हटलं होतं हा अधिकार हायकोर्टाला सुद्धा आहे राज्यामध्ये. पुढे आहे भाग 4 मार्गदर्शक तत्वे. भाग 4 मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहेत. आयर्लंडच्या राज्यघटनेकडून आपण ही मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत. आणि सामाजिक, आर्थिक, राजकीय व न्याय साधण्यासाठी ही मार्गदर्शक तत्वे आपल्याला दिशा देतात. तर याच्यामध्ये आपण महत्वाची पाहूयात. कलम 38 आहे सामाजिक न्याय व कल्याण. कलम 39 आहे जीवनमान व प्रत्येकाला समान वेतन. कलम 40 मध्ये पंचायती राज स्थापन करण्याची तरतूद, म्हणजेच याच्यामध्ये ग्रामपंचायती स्थापन करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 41 मध्ये रोजगाराचा अधिकार देण्यात आलेला प्रत्येकाला. कलम 44 मध्ये समान नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड प्रत्येक राज्यामध्ये लागू करावा अशी तरतूद देण्यात आलेली आहे. सध्या युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड व गोवा या 2 राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. पण गोवा राज्यामध्ये जो युनिफॉर्म सिव्हिल कोड चालू आहे तो आधी फार पूर्वीपासून लागू आहे. तो स्वातंत्र्याच्या आधीपासून लागू आहे, पण तो पोर्तुगीज सिव्हिल कोड लागू आहे. जो आपला इंडियन आहे तो तिथे लागू नाही. तर त्यामुळे ऑफिशियली जर पकडलं तर उत्तराखंड हेच राज्य आहे ज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. पुढे आहे कलम 48 आहे पर्यावरण संरक्षण. 48 मध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी तरतूद देण्यात आलेली आहे. पुढे आहे भाग 4 आहे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य. तर या मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये पहिले नव्हता, पण स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार एक समिती स्थापन करण्यात आली होती, स्वर्णसिंग समिती. याच्या शिफारसीनुसार 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 ला. तेव्हा 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 4 ऍड करण्यात आला. त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. हा इम्पॉर्टंट आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला. तर सुरुवातीला एकूण फक्त 10 मूलभूत कर्तव्य होती, सुरुवातीची 10 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार. पण 11वं मूलभूत कर्तव्य नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार ऍड करण्यात आले. तर हे मूलभूत कर्तव्य फक्त लक्षात ठेवायची, यांचा क्रम लक्षात ठेवायचा. यांच्या क्रमावरती प्रश्न विचारतात आणि किती आहेत याच्यावरती प्रश्न फक्त तुम्हाला कुठे येईल, कुठल्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आला. 42वी घटना दुरुस्ती 1976 स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार. सुरुवातीला 10 होती, सध्या 11 आहेत.
86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वं मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर आपण पाहूयात. पहिलं मूलभूत कर्तव्य संविधानाचा आदर करणे आणि त्याच्या आदर्शांचा, संस्थांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा सन्मान राखणे. पुढील मूलभूत कर्तव्य स्वातंत्र्य संग्रामातील आदर्शांचे पालन करणे आणि त्यांना जपणे. तिसरं मूलभूत कर्तव्य भारताची सार्वभौमता, एकता आणि अखंडता जपणे आणि त्याचे रक्षण करणे. चौथं मूलभूत कर्तव्य देशाचे संरक्षण करणे आणि आवश्यकता भासल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. पाचवं मूलभूत कर्तव्य सर्व धर्म, भाषा, प्रदेश आणि संस्कृतीमधील सौहार्द आणि बंधुता वाढवणे व स्त्रियांचा सन्मान राखणे. सहावं मूलभूत कर्तव्य देशातील मिश्र संस्कृतीचा वारसा जपणे आणि वाढवणे. पुढील सातवं मूलभूत कर्तव्य नैसर्गिक पर्यावरण, वन, सरोवरे, नद्या, प्राणी आणि पक्षी यांचे रक्षण आणि संवर्धन करणे. आठवं मूलभूत कर्तव्य वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, चौकस वृत्ती आणि सुधारक वृत्ती विकसित करणे. नववं मूलभूत कर्तव्य सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे आणि हिंसाचारापासून दूर राहणे. दहावं मूलभूत कर्तव्य व्यक्तिगत आणि सामूहिक क्षेत्रात प्रगतीसाठी प्रयत्न करणे जेणेकरून राष्ट्र सातत्याने उंचावत जाईल. आणि 11वं मूलभूत कर्तव्य जे नंतर ऍड करण्यात आलं, पालक किंवा संरक्षकाने 6 ते 14 वयोगटातील आपल्या मुलाला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी देणे. हेच आपल्या 21A मध्ये मूलभूत हक्क पण आहे शिक्षणाचा. तर हे नंतर ऍड करण्यात आलं, एवढं लक्षात ठेवा. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं, यांचा क्रम लक्षात ठेवायचा. आणि कधी पहिले 10 होती, नंतर 11वं ऍड करण्यात आलं. पहिले 10 42वी घटना दुरुस्ती 1976 स्वर्ण सिंग समितीच्या शिफारसीनुसार. 11वं 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार. चला पुढे पाहूया. पुढे आहे भाग 5 केंद्र शासन, युनियन गव्हर्नमेंट. म्हणजे जे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याची कलम या भाग 5 मध्ये येतात. कलम 52 आहे राष्ट्रपती पद. यामध्ये राष्ट्रपतीच्या पदाविषयी माहिती देण्यात आलेली आहे कलम 52 मध्ये. कलम 53 मध्ये कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे, म्हणजे जी कार्यकारी सत्ता असते ती राष्ट्रपतीकडे असते, यांच्या तरतुदी कलम 53 मध्ये देण्यात आलेले आहेत. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीची निवड पद्धत. राष्ट्रपतीची जी निवड पद्धत आहे, जी इलेक्शन घेतलं जातं एकल संक्रमणीय पद्धतीनुसार, ती निवड पद्धत कलम 54 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 61 मध्ये राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग प्रक्रिया. महाभियोग प्रक्रिया म्हणजे राष्ट्रपतीला काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती कलम 61 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही तरतूद सुद्धा, ही प्रक्रिया आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे. म्हणजे त्यांच्याकडे जशी तरतूद आहे तशीच प्रोसेस आपण वापरतो, राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग प्रक्रिया. कलम 63 मध्ये उपराष्ट्रपती पदाविषयी माहिती, त्यांचे नियम, तरतुदी देण्यात आलेले आहेत. कलम 74 मध्ये मंत्रिमंडळाची सल्लागार परिषद, म्हणजे राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतो, त्यांची सल्लागार परिषद, त्यांचे नियम या कलम 74 मध्ये देण्यात आलेले आहेत. कलम 75 मध्ये पंतप्रधान व मंत्रिमंडळाची जबाबदारी. पंतप्रधान व मंत्रिमंडळ सामूहिकदृष्ट्या लोकसभेला म्हणजे किंवा संसदेला जबाबदार असतात, हे कलम 75 मध्ये देण्यात आलेले आहे. कलम 76 मध्ये अटर्नी जनरल म्हणजे भारताचा महान्यायवादी याची माहिती देण्यात आलेली आहे. भारताचा महान्यायवादी हा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. राष्ट्रपतीला कायदेशीर सल्ले देणे किंवा राष्ट्रपती जी वैधानिक काम आहे त्याच्यावर सोपविल ती पार पाडणे हे महान्यायवाद्याचे काम असते. पुढे पाहूया. संसद, पार्लमेंट, केंद्र शासन भाग 5 मध्ये येत आहे. कलम 79 आहे. संसद म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. आपली संसद ही राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या तिघांची मिळून बनलेली आहे. हा प्रश्न विचारतात नेहमी, संसद कशाची मिळून बनलेली आहे, तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना, कलम 81 मध्ये लोकसभेची रचना देण्यात आलेली आहे. कलम 83 मध्ये दोन्ही सभांचा कार्यकाल देण्यात आलेला आहे. राज्यसभेचा कार्यकाल म्हणजे एका सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, लोकसभेचा 5 वर्षाचा असतो. राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही, ती एक सर्क्युलर मोशन मध्ये चालत असते. दर 2 वर्षांनी काही सदस्य रिटायर होतात. प्रत्येक सदस्याचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. 6 वर्ष झाल्यानंतर तो एक सदस्य रिटायर होतो, त्याच्या जागी दुसऱ्या सदस्याची नियुक्ती केली जाते. आणि लोकसभा ही विसर्जित होते. राज्यसभा कधीच विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होते दर 5 वर्षांनी. राज्यसभा चालूच असते, म्हणजे सर्क्युलर पद्धतीनुसार ती चालूच असते. नवीन सदस्य येतात, जुने रिटायर होतात, परत नवीन येतात, जुने रिटायर होतात. अशा प्रकारे एक सर्क्युलर मोशन मध्ये ती चालूच असते. कलम 80 मध्ये राज्यसभेची जी रचना आहे त्यामध्ये एकूण 250 सदस्य असतात राज्यसभेमध्ये मॅक्झिमम. आणि लोकसभेमध्ये एकूण 550 सदस्य असतात मॅक्सिमम. पहिले 552 होते. 2 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करायचा, अँग्लो इंडियन, पण ते आता कॅन्सल करण्यात आलेले आहेत, अँग्लो इंडियनची.
त्यामुळे सध्या आता 550 इतकी लोकसभेची मॅक्झिमम संख्या आहे आणि राज्यसभेची 250 लक्षात ठेवा. पुढे आहे कलम 85 संसदेचे अधिवेशन बोलवणे स्थगित करणे. तर जे संसदेचे अधिवेशन बोलवले जाते ते स्थगित करणे याविषयीची तरतुदी कलम 85 मध्ये देण्यात आलेले. कलम 100 आहे मतदान व निर्णय प्रक्रिया. जे मतदान होतं किंवा निर्णय प्रक्रिया असते संसदेमध्ये त्याविषयी तरतुदी कलम 100 मध्ये देण्यात आलेले. कलम 102 मध्ये सदस्यत्व रद्द होण्याची अट. एखाद्या मेंबरचे सदस्यत्व रद्द कुठल्या कारणाने होईल याविषयीचे नियम कलम 102 मध्ये देण्यात आलेले. कलम 108 मध्ये संयुक्त अधिवेशन. जेव्हा एखाद्या विधेयकावरती दोन्ही किंवा एखाद्या डिसिजनवरती राज्यसभा व लोकसभा यांच्यावरती मतभेद होतात किंवा तोडगा निघत नाही तेव्हा राष्ट्रपती संयुक्त अधिवेशन बोलवू शकतो. याची तरतूद कलम 108 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 110 मध्ये धन विधेयकाची व्याख्या देण्यात आलेली आहे. कलम 123 मध्ये राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतो. जेव्हा कुठल्या तरी एका सदनाचे अधिवेशन नसते किंवा दोन्ही सदनाचे अधिवेशन नसते व एखाद्या महत्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा असतो तेव्हा राष्ट्रपती जर अधिवेशन नाही तर आपण एखादा कायदा पास करू शकत नाही. तर अशा वेळेस करायचं काय तर राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतो. त्याला एका कायद्याचीच ताकद असते. या संबंधी तरतुदी कलम 123 मध्ये दिलेले राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकतो. पुढे आहे भाग 6 राज्य शासन स्टेट गव्हर्नमेंट विषयी तरतुदी भाग 6 मध्ये आहेत. कलम 153 राज्यामध्ये राज्यपाल असेल जसं वरती राष्ट्रपती असतो तसा खाली राज्यामध्ये राज्यपाल असेल. कलम 163 राज्य मंत्रिमंडळाविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कलम 164 मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची जबाबदारी. कलम 165 महाधिवक्ता. जसा वरती केंद्रामध्ये महान्यायवादी असतो तसा खाली राज्यामध्ये महाधिवक्ता असतो. तो राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. राज्यपालाला कायदेविषयक सल्ले देणे किंवा राज्यपाल जी कायदेविषयक कामे देईल ती पार पाडणे हे महाधिवक्तेचे काम असते. राज्य विधिमंडळ कलम 168 मध्ये विधानसभेची रचना देण्यात आलेली. कलम 174 मध्ये राज्यामधील विधानसभेचे अधिवेशन बोलवणे याविषयी तरतुदी देण्यात आलेल्या. कलम 200 मध्ये राज्यपालाकडे विधेयक सादर करणे या तरतुदी देण्यात आलेल्या. पुढे आहे भाग 8 केंद्रशासित प्रदेश. तर कलम 239 याच्यामध्ये केंद्र सरकारकडे शासन अधिकार. जर केंद्रशासित प्रदेशाचे शासन करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो, आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असतो. याची तरतुदी कलम 239 मध्ये देण्यात आलेले. कलम 239 ए दिल्लीचे विशेष स्थान. म्हणजे दिल्ली विषयी ज्या विशेष तरतुदी आहेत त्या कलम 239 ए मध्ये देण्यात आलेले. भाग 9 आहे पंचायत राज पंचायत. कलम 243 ते 243 ओ मध्ये पंचायत राज प्रणालीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. पंचायत आपल्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती व 74वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राजची स्थापना करण्यात आली. त्यांच्या तरतुदी कलम 243 ते 243 ओ मध्ये देण्यात आलेले आहेत. भाग 10 आहे अनुसूचित व आदिवासी क्षेत्रे. यामध्ये कलम 244 महत्वाचे अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन याविषयी तरतुदी कलम 244 मध्ये देण्यात आलेले. पुढे आहे भाग 11 केंद्र राज्य संबंध. यामध्ये 245 ते कलम 285 ते 255 महत्वाची कलमे. यामध्ये विधिमंडळ अधिकारांची विभागणी देण्यात आलेली आहे. कलम 246 मध्ये विषय सूची विभागणी. म्हणजे जे विषय राज्याकडे असतील, काही विषय केंद्राकडे असतील व काही संयुक्त विषय असतात त्यांची सूची विभागणी कलम 246 मध्ये देण्यात आलेली आहे. हे महत्वाचं कलम आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर आहे भाग 12 वित्त मालमत्ता कर व खटले. यामध्ये कलम 265 महत्वाचा आहे कायद्याविना कर लादता येत नाही. कलम 280 आहे वित्त आयोग. वित्त आयोगाविषयी तरतुदी कलम 280 मध्ये देण्यात आलेले आहेत. हे महत्वाचं एकदम लक्षात ठेवा IMP. त्यानंतर कलम 300 संपत्तीचा अधिकार फंडामेंटल राईट्स म्हणून काढला पण लिगल राईट राहिला. हा आपण पाहिला होता पहिले मूलभूत अधिकार होता तो संपत्तीचा अधिकार मालमत्तेचा अधिकार हा आता एक वैधानिक किंवा कायदेशीर अधिकार आहे. कलम 300 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढे आहे भाग 14 सार्वजनिक सेवा आयोग. यामध्ये महत्वाचं आहे कलम 315 राज्य आणि केंद्र सार्वजनिक सेवा आयोग. म्हणजे आपलं MPSC जे राज्यांचे आयोग असतात तसं UPSC आपलं केंद्राचं यांच्या तरतुदी यांचे नियम कलम 315 मध्ये आहे. हे IMP एकदम लक्षात ठेवा. कलम 320 आहे भरतीबाबत आयोगाचे कार्य. भरतीबाबत जे आयोगाचे कार्य यांच्या तरतुदी कलम 320 मध्ये देण्यात आलेले आहे. भाग 15 आहे निवडणुका. भाग 15 मध्ये निवडणुकांविषयी तरतुदी आहेत, हे पण लक्षात ठेवा. कलम 324 निवडणूक आयोगाची स्थापना. जे निवडणूक आयोगाची स्थापना त्यांचे नियम कलम 324 मध्ये हा सुद्धा एक IMP कलम आहे, लक्षात ठेवा. पुढे आहे कलम 326 लोकशाही मतदानाचा अधिकार युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझी. कलम 326 मध्ये लोकशाही मतदानाचा अधिकाराविषयी तरतुदी आहेत, लक्षात ठेवा हे तुम्ही. पुढे आहे भाग 17 राजभाषा. यामध्ये कलम 343 हिंदी संघाची अधिकृत भाषा. एक गोष्ट लक्षात ठेवा अधिकृत भाषा म्हणजे कामाची भाषा आहे, ती राज्यभाषा नाहीये. कलम 343 नुसार हिंदी ही संघाची अधिकृत भाषा. कलम 348 इंग्रजी भाषेचा व्यापार न्यायालयामध्ये
म्हणजे इंग्रजी भाषेचा वापर न्यायालयामध्ये करण्याविषयी तरतूद कलम 348 मध्ये करण्यात आलेली आहे. पुढे आहे भाग 18 आपत्कालीन तरतुदी. हा पण महत्वाचा भाग आहे. आपत्कालीन तरतुदी भाग 18 यामध्ये आपण देशामध्ये जी आणीबाणी लावली जाते याविषयी तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पहिलं महत्वाचं आहे कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी. जेव्हा एखादी युद्धजन्य परिस्थिती असते तेव्हा ही आणीबाणी लावली जाते. पुढे आहे राज्यातील राष्ट्रपती राजवट. एखादं राज्य जर सरकार चालवण्यास असमर्थ असेल किंवा केंद्राला अशी खात्री वाटली या राज्यामध्ये अस्थिरता माजली आहे, हे राज्य किंवा ते जे राज्याचे शासन असेल ते सरकार चालवलं अक्षम असेल किंवा एखाद्या राज्यामध्ये सरकारचा बहुमताचा आकडा पूर्ण होत नसेल तेव्हा ही राष्ट्रपती राजवट लावली जाते राज्यामध्ये कलम 356 नुसार. आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणीविषयी तरतुदी कलम 360 मध्ये आहेत. हे तीनही अतिशय IMP आहेत, हे लक्षात ठेवा. पुढे आहे भाग 19 विविध तरतुदी. कलम 361 इथे IMP आहे. राष्ट्रपती आणि राज्यपालांना खटल्यांपासून संरक्षण. राष्ट्रपती आणि राज्यपालांना काही विशिष्ट सवलती असतात, त्यांच्या तरतुदी कलम 361 मध्ये आहेत. भाग 20 आहे दुरुस्ती प्रक्रिया. कलम 368 हा पण अतिशय महत्वाचा आहे घटना दुरुस्ती विषयीचा. संविधान दुरुस्तीची प्रक्रिया म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये जे काही दुरुस्त्या केल्या जातात ते कलम 368 नुसार केले जातात. आणि पुढे आहे भाग 21 तात्पुरत्या तरतुदी. याच्यामध्ये कलम 370 जे आता रद्द केलेले आहे हे लक्षात ठेवा, याच्यावर नेहमी प्रश्न येतो. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा होता कलम 370 नुसार, आता ते कॅन्सल आहे. आणि हे कलम 371 काही राज्यांसाठी विशेष तरतुदी. नुसतं जम्मू काश्मीरसाठीच नाहीच, बहुतेक अजून बऱ्याच राज्यांच्यासाठी काही विशेष तरतुदी आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात, ईशान्य राज्ये, तर त्या कलम 371 मध्ये देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण ही व्हिडिओ पाहिली. यामध्ये आपण महत्वाच्या कलमांचा अभ्यास केलेला आहे. महत्वाचे कलम अभ्यास म्हणजे आपण डिटेलमध्ये नाही केला, पण शॉर्टमध्ये पाहिलेले आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.